भारतामध्ये जी तथाकथित क्रांती झाली भ्रष्टाचाराच्या विरोधात, त्याच्यानंतर जो पक्ष निर्माण झाला, त्या पक्षाला पूर्णपणे नंतर भ्रष्टाचाराने पोखरून काढलं आतून आणि बाहेरून. त्या पक्षाचा नेता सुद्धा त्या भ्रष्टाचाराच्या आरोपापासून दूर राहिला नाही. हे चित्र आपण पाहिलेलंच आहे. त्यामुळे बालेंद्र शहा यांना पहिल्या टप्प्यात तर यश मिळालंय. त्यांनी सत्ता हस्तगत केली. आता सत्ता राबवताना त्यांचा कस लागणार आहे. ते खरोखरच नेपाळी जनतेसाठी काही भरीव करू शकतात का, चांगलं करू शकतात का, आणि हे चांगले करताना ते आपल्या पक्षाला स्वतःला भ्रष्टाचारापासून दूर ठेवू शकतात का, हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. भारतामध्ये सुद्धा जेनजीने एक क्रांती घडवली होती. केजरीवालांना सत्तेपर्यंत नेलं होतं, परंतु अरविंद केजरीवाल यांनी आंदोलनाच्या दरम्यान ज्या काही घोषणा केल्या होत्या, त्या घोषणा त्यांनी सत्तेवर आल्यानंतर अक्षरशः गिळून टाकलेल्या दिसतात. त्यांनी अशी घोषणा केली होती की कोणतीही सरकारी सुविधा स्वीकारणार नाही, बंगला स्वीकारणार नाही, गाडी स्वीकारणार नाही. त्यांनी दोन्हीचा स्वीकार केला आणि बंगल्याच्या जागेवर शीश महल उभा केला. कोट्यावधी रुपये त्याच्यासाठी खर्च केले. ज्या लोकांवर केजरीवालांनी सत्तेवर येण्यापूर्वी भ्रष्टाचाराचे अत्यंत गंभीर आरोप केले होते, त्या प्रत्येक पक्षाशी केजरीवाल यांनी हातमिळवणी केलेली दिसते. त्यांच्यासोबत ते मंचावर एकत्र आले, त्यांच्या हातात हात घालून त्यांनी जनतेला अभिवादन केलं. आणि केजरीवालांचं हे रूप भारताच्या जनतेने पाहिलेलं आहे. त्याने भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाच्या पाठीमध्ये अक्षरशः खंजीर खुपसला, स्वतः भ्रष्टाचार केला, पक्षाला भ्रष्टाचाराने बरबटवलं आणि भारतीय राजकारणामध्ये एक आशेचा जो किरण निर्माण झाला होता, त्या किरणाची ऐशी तैशी करून टाकली. त्यामुळे बालेंद्र शहा यांच्याकडे भारतीयांची नजर राहणार आहे. त्यांच्या गळ्यामध्ये पंतप्रधान पदाची माळ पडली तर त्याच्यानंतर ते नेपाळचा कारभार समर्थपणे करतात की त्यांचा सुद्धा केजरीवाल होतो.